नमस्कार, कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबीर वड्या। मी घेतले कोथिंबीर धुवून कोरडी करून घेतले। आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे तांदळाचे पीठ घेतले मी थोडं 2 चमच, बेसन पीठ घेतले, पांढरे तीळ घेतले। आता आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आहे बारीक। आपण चिरून घेऊ, अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचे आहे। मी कापून घेते, पहा मी चिरून घेतले बारीक। आता आपण दुसरी तयारी करू। मी घेतले 4 मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 10-12 लसणीच्या पाकळ्या, जिरे घेतले 1 चमच। ते आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे बारीक करून। आपण आता पीठ टाकून मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ टाकते, जसं लागेल तसं टाकायचं आहे। तांदळाचं पीठ टाकते, 2 चमच घेतले मी। तीळ टाकते, जे मिक्सर मधून आपण बारीक करून घेतलेले मिरची, अद्रक वगैरे ते टाकते। चवीनुसार मीठ टाकते। आपण आता ते मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मी मळून घेतले। आता आपण त्यांचे गोळे करून घेऊ। थोडंसं हाताला तेल लावू, ह्या प्रकारे। या प्रकारे असे बनवून घेऊ। बघा, अशा प्रकारे बनवून घ्या। मी पातेल्यामध्ये पाणी ठेवले, हे बघा चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवून घेतले। आता ते वाफवून घ्यायचं आहे आपल्याला 10 मिनिटं। वाफवून घेऊ आपण। चला पाहू आपले पीठ शिजले का। शिजले आपले पीठ। तुम्हाला जर समजत नसेल तर काट्याचा चमच घ्या, अशा प्रकारे टोचून पहा शिजले, याला चिपकत नाहीये। आता आपण याचे पीस कट करून घेऊ। पहा, असे कट करून घेऊ। मी तुम्हाला सांगायला विसरले की मी थोडीशी हळद टाकलेले पीठ मळताना। अशा प्रकारे कट करून घेऊ। जे आपण तांदळाचं पीठ टाकलेलं ते खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तांदळाच्या पिठामुळे। पहा, अशा प्रकारे कट करून घेते मी। पहा, मी कट करून घेतले। आता आपण फ्राय करू। पहा, मी कढईमध्ये तेल ठेवले, गरम झाले आपले तेल। आपण आता सोडून घेऊ वड्या। पहा, आपल्या वड्या झाल्यात। आता आपण काढून घेऊ। पहा, काढून घेऊ। चला आपण थोडं मी तुम्हाला दाखवते, शॅलो फ्राय पण करून दाखवते तुम्हाला जर तळायचं नसेल तर। हे पहा, मी तळून घेतलेल्या अशा। आता आपण शॅलो फ्राय करून घेऊ। तुम्हाला असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। परतून घेते। बघा, जास्त तेलाची पण गरज नाहीये। तुम्ही अशा पण खाऊ शकता।
बघा आता झाले, शालो फ्राय झाले. आता आपण काढून घेऊ. हे बघा मी काढून घेते. पहा, जास्त तेलाचं तुम्हाला आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे पहा तयार झालेत आपल्या वड्या. हे पहा अशा प्रकारे क्रंची क्रंची झाल्यात. तुम्ही पण बनवून पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.